धनसंपदा शत्रवृद्धि विनाशन दीप ज्योति नमस्ते। दीप प्रज्वलन माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे। संवाद प्राध्यापक अनंतराव आपणास विनंती आपण शशिकांचा योग्य सन्मान करा। आपल्या सर्वांचा सपरिवार आपण सन्मान करणार आहोत। यानंतर रवींद्र पुरुषोत्तम जोशी आपण सपरिवार मंचावर यायचं आहे। सत्कार रवींद्र पुरुषोत्तम जोशी मान्यवरांना विनंती आपण सत्कार करायचा। सत्कार स्वीकारल्यानंतर आपण मंचावरच थांबायचं आहे। यानंतर सन्मान आहे संजयजी किशोर बोरसे यांचा। अनेक वर्ष आपण फोटोग्राफीमध्ये काम करताय। एडिटिंग असेल, न्यूज चॅनल असेल किंवा लाईव्ह इव्हेंट असतील, आपण तांत्रिकदृष्ट्या उत्तम सेवा दिली आहे। यानंतरचा सन्मान आहे विलासजी परशुराम चौधरी यांचा। यानंतरचा सन्मान आहे विलासजी परशुराम चौधरी। मंचावरील मान्यवरांना विनंती विलासजी परशुराम चौधरी यांचा सन्मान करावा। यानंतरचं नाव आहे अयूब खान बंदार खान। हस्त मार्केटमध्ये आपलं आर्ट फोटो हे दुकान आपण सुरू केलं। आपण हस्तकलाकार आणि फोटो फिनिशिंगचं काम करतात अयूब खान बंदार खान। यानंतर प्रताप विसराणी श्री प्रताप नारायणचंद विसराणी आपण ज्येष्ठ फोटोग्राफर स्वर्गीय अमर विसराणी यांचे लहान बंधू आहात। ज्येष्ठ आणि अनुभवी फोटोग्राफर आहात। आपल्याला जळगावमध्ये पीटी मामा या नावाने सगळेच ओळखतात। त्यांच्या तालमीत वाढले आणि आज काम करताना हे अत्यंत आनंदी आहे। प्रताप नारायणचंद विसराणी। या क्षेत्रात काम करताना समाधान मिळतं। प्रभाकरजी दिगंबर काळे विठ्ठल बाबूराव तायडे हे आउटडोर फोटोग्राफी करताय खूप वर्ष झाले आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जे काम मिळेल ते काम केलं आणि आज त्यांचे चिरंजीव उपजिल्हाधिकारी आहेत आणि सुनबाई पुस्तक अत्यंत अभिमानाचा क्षण या फोटोग्राफरसाठी ते प्रचंड मेहनत घेऊन आपण आपल्या मुलाबाळांना या अधिकारी पदांत पोहोचवलं। एकनाथ आनंद महाजन अवघे पाऊणशे वयोमान केवळ 75 कडे जाणारा तरुण माणूस एकनाथ आनंदा महाजन वय वर्ष 73। फोटोग्राफीला 1986 पासून त्यांनी सुरुवात केली। यांचा मुलगा भारतीय पुरातत्व विभागात फोटोग्राफीमध्येच काम करतोय। तसंच अजून दोघं मुलं देखील जळगाव शहरात फोटोग्राफी वस्तू विक्रीचं दालन चालवतात। सदाशिव दिगंबर महानुभाव मंचावरील महानुभावांना विनंती आपण काकांचा सन्मान सत्कार करावा। रेनबो फोटोचे संचालक गोरखराव श्यामराव महाजन। आपण 1987 पासून सुरुवात केली आहे। गेली 38 ते 40 वर्ष झाले आपण या फोटोग्राफीमध्ये आपली सेवा देत आहात। अरुण प्रतापराव पाटील मंडळी या फोटोग्राफर बद्दल मला कायम एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे यांना कोणतेही नियम
नाही, कोणतीही बंधन नाही. दुर्गा देवी, शक्ती, ऊर्जा, प्रेरणा या सर्वांचं रूप धारण करून त्यांनी मात्र या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या त्यांच्या स्वतःच्या व्यवसायावर ठाम उभ्या आहेत. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही ना एकदम ते कृष्णाची गीता पाठ करून टाकले की ज्या दिवशी फोटो काढले, ज्याने नेले, पैसे दिले, संपलं, नंतर जे आहे तो कचरा आहे. काळ बदललेला आहे. जो नंतर उरलाय तो कचरा नाही आहे. तुम्ही बघत असाल तर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाबद्दल 2004 साली काय म्हणाले, 2002 साली काय म्हणाले, अशा सगळ्या व्हिडिओ लायब्ररीज, फोटोंच्या लायब्ररीज की शरद पवारांसारखे नेते कुठल्या राष्ट्रद्रोहाबरोबर विमानातनं गेले, अमित शहा जेलमध्ये कोणाबरोबर डबा खात होते, हे फोटो लाखो रुपयाला विकले जातात. तुम्ही मात्र आता उदाहरणार्थ माझ्याच बाबतीत या विलास चौधरींना मी सांगेन की कदाचित त्यावेळेला 4,000 रुपये माझ्या लग्नाच्या वेळेला त्या अल्बमचं बिल झालं असेल, मी तो घेतलाही. पण हे विलास चौधरींना माहिती नाही की 3 वर्षापूर्वी माझ्या नातवाने कॉफी सांडून त्या अल्बमची वाट लावली आहे. आज मला त्यांनी सांगितलं की दादा मी तुम्हाला तो 1 लाख रुपयात अल्बम परत देतो, तर मी घेईन, पण तो त्यांच्याकडे सापडला पाहिजे. माझ्या आधी जी लोक बोलून गेली, प्रत्येक माणूस, नाहीतर कधी कधी काय होतं, कार्यक्रमाच्या आधी बोलणारी लोक जी आहेत त्या लोकांचं बोलणं हे तितकंसं मला कधी आवडत नसतं फार. पण आता ही जी 4 जण बोलून गेली, 4-5 जण, त्या प्रत्येकाचं वक्तृत्व खूप सुंदर होतं. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतके सुंदर बोलले, एकही रिटेक त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आम्हाला जे काही शिकण्यासारखं अशा बऱ्याचशा गोष्टी ते बोलले. जोरदार एकटा काळ्या साहेबांसाठी वाजवा. आणि तुमची नेटकी व्यथा ही माझ्या मित्रांनी म्हणजे प्रताप भाऊंनी व्यक्त केली, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार काळ वाजवा. फार वेळ मी तुमच्या समोर नाही. आणि खरं तर मगाशी सरांनी सांगितलं, आज एक राऊत आहेत, उद्या एक राऊत आहे, 2 राऊत आहेत. मला काय सांगायला लागतं कार्यक्रमामध्ये, माझी गोष्टी होते की माझा राजकारणाशी काही संबंध, माझा आडनावच राऊत आहे फक्त. आणि राजकारणातलं मला खरं कळतही नाही साहेब. तुम्ही म्हटले राजकारण, पण मला खरंच कळत नाही राजकारणातलं. पहिल्यांदा वाटायचं की आपल्याला कळतंय, जरा मी अभ्यास करायचो, काही न्यूज बघायचो, न्यूजपेपर वाचायचो, मला असं वाटायचं आपल्याला आता राजकारणातलं कळायला लागलेलं आहे. पण या 2-3 वर्षात असे निर्णय झाले महाराष्ट्रात, माझा कॉन्फिडन्सच गेला. आता मला वाटते आपल्या राजकारणातलं काही कळत नाही, त्यामुळे मी त्या राजकारणाच्या नादी लागत नाही. आणि मी कुठल्याही पक्षाचा सपोर्टर नाही, कुठल्याही पक्षाचा विरोधक नाही, कुठल्याही धर्माचा सपोर्टर नाही, कुठल्याही धर्माचा विरोधक नाही. कारण कलाकाराला कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. कलाकार हा निष्पक्षपणे खऱ्या अर्थानं समाजात वावरत असतो. आणि तसा वावरला तरच त्याच्या कवितेला, साहित्याला लोकाश्रय मिळतो. आणि माझ्या कवितांना, माझ्या लिखाणाला तो लोकाश्रय तुम्ही सगळ्यांनी दिला, महाराष्ट्राने दिला. महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या श्रोत्यांनी, रसिकांनी माझ्या कवितांना लोकाश्रय दिला, त्या कविता ज्या महाराष्ट्रावर व्हायरल झाल्या, ट्रेंडिंगला गेल्या. तुम्ही जी कविता खऱ्या अर्थानं तुमच्या मोबाईलमध्ये आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, अशा भोंगावातल्या कविता असेल, मायबाप असेल, तुझ्या गावावरून असेल, या सगळ्या कवितांमध्ये एक भूमिका आहे, एक वास्तव आहे, एक सत्यता आहे. आणि माझी एक परखड निष्पक्ष अशी भूमिका प्रत्येक ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचं सगळ्यांचं प्रेम मला भेटलं. मी काही फार मोठा व्यक्ती नाही, परंतु ही जी मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला लाभलेली आहे, हा जो सुंदर आपला देश आहे, डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, अशा सप्त स्वरात मांडत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. आणि या भारतीय संस्कृतीच्या आपण सगळे पायी आहोत.
तुमच्या काळ्या बघून मला लक्षात आलेलं आहे की आतला कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे. अशी रसीद दिसली की मला फार आनंद होतो. मला वाटतं सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण मला 15 लाखाचं कर्ज आहे. तरी जरी इस्टेट पुरायला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. विशेष करून राजकीय लोक मला कॉल करू शकतात. असं नाही, खरंच सांगतो, मला राजकारणातलं काही कळत नाही. मी खूप सामान्य माणूस आहे, साधारण माणूस आहे. पण या वैखरीच्या पांडुरंगाच्या पायावर माझ्या शब्दांची फुले मी टाकण्याचा प्रयत्न आजवर केलेला आहे. रोज शब्दांचीच झोळी वैखरीची मानली आळी, गोंदले या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी. घोरपळ तगमगली हाया गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी. त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी. ही टाळ्यांची आणि डोळ्यांची दौलत घेऊन महाराष्ट्रभर देशभर आम्ही कार्यक्रम करत असतो. ही जोडी घेऊन फकीराची आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. मित्र जोडत असतो, समाज जोडण्याचा प्रयत्न करत असतो. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, न जज्जा वसलो भूत न जज्जा भूत घमंडो, घमंडे वसलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला, यावरूनच त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही. खऱ्या अर्थाने शंकराचार्याचा जो धर्म या जगाला त्यांनी दिला ते वाक्य म्हणजे, या जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त ज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो. हा अद्वैताचा सिद्धांत जो वेदांच्या परंपरेपासून शंकराचार्यांपासून भारतापर्यंत आणि भारताच्या बाहेर सुद्धा पोहोचला. ही सगळी संतांची आणि समाज सुधारकांची परंपरा असते. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी ज्या भागात आलेलो आहे, आमच्या विदर्भातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि आयुष्यभर या एका संतानं लोकांनी केलेली खान साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनात्मक लोकांची डोकी झाडली. ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात साळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी. हे सांगत खऱ्या अर्थानं खरा धर्म जगाला सांगणारे, मानवता हा श्रेष्ठ धर्म जगाला समजावून सांगणारे निर्मित हा एकमेव खऱ्या अर्थाने त्यांच्या आपल्यामध्ये तिसऱ्या कुठल्या व्यक्तीची गरज नाही हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. आणि खऱ्या अर्थाने ज्या एका क्रांतिकारक स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत, मोठमोठ्या पदावर गेल्या, त्याच ते क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. मला भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, तुमच्या माझ्या प्रेरणेसाठी झटणारे सगळे संत, समाज सुधारक आणि आचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा साथ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले. या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ मगाशी जे सगळे सन्माननीय, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानले जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला मी अनंत विदर्भातून मानाचा मुद्रा करतो, नमस्कार करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाही, कारण उशीर फार झालेला आहे. खरं तर ही सुरुवात करण्यामागचा माझा सगळ्यात मोठा हेतू हा होता, माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रगल्भ आहे. तुम्ही हजारो शेकडो कार्यक्रम बघितलेले आहेत, कारण तुम्ही कॅमेरा घेऊन प्रत्येक कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करत असता. तुम्ही आहात म्हणून आजपर्यंत जे सगळे कार्यक्रम रेकॉर्ड झाले. परवाच्या दिवशी 18 तारखेला माझा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठा कार्यक्रम माझ्या जवळच्या मित्रांनी नियोजित केला. हे सांगण्यामागचं एक कारण की त्यामध्ये डॉक्युमेंटरी माझी त्यांनी बनवली. त्या डॉक्युमेंटरीला
त्यांनी जे फोटो लावले ते फोटो एक बडकर एक फोटो त्यांनी कुठनं जमा केले, कुणाकडनं केले मला माहिती नाही, पण त्यातला एक फोटो बघून माझ्या स्वतःच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो होता माझा, मी त्यावेळेस रांगत होतो. रांगत असताना पुण्यातली महान फोटोग्राफर, कारण माझ्यासाठी तो महान फोटोग्राफर आहे, त्या फोटोग्राफरनं माझा मी रांगत असतानाचा फोटो काढला होता. त्या चादरवर मी चादर सुद्धा ओली केलेली होती त्यावेळेस. तो फोटो त्यानं काढलेला होता, तो फोटो त्यांनी त्या डॉक्युमेंटरी मध्ये लावला. तो जसा फोटो फ्लॅश झाला तसं माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एका फोटोग्राफरने केलेलं आहे. फोटोग्राफर काय असतो, जुन्या सगळ्या गोष्टी, आज माझा आजोबा कसा दिसतो मला जर कुणी दाखवलं असेल, कुणामुळे मला कळत असेल तर ते फोटोग्राफर मुळे कळतं. फोटोग्राफर हे संवेदनशील असतात. मगाशी दादांनी सांगितलं ते किती संवेदनशील असू शकतात. तर तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला नवीन काही सांगण्याची गरज नाही. केविन कार्टर नावाचा साऊथ आफ्रिकेचा एक फोटोग्राफर तुम्हाला माहिती असेल ना. केविन कार्टर नावाचा साऊथ आफ्रिकेचा फोटोग्राफर ज्याने एक फोटो काढला सुझान मध्ये एका गरीब मुलीचा, छोट्या मुलीचा, जी अन्नासाठी धडपड करत होती, अशा उपाशी भुकेलेल्या तहानलेल्या मुलीचा विदारक फोटो त्यानं काढला. तो फोटो काढल्यानंतर त्याला त्या फोटोसाठी फार मोठा या फोटोग्राफी क्षेत्रातला पुरस्कार सुद्धा मिळाला. परंतु त्यानं वयाच्या 23व्या वर्षी आत्महत्या केली. का? त्याला एक फोन आला आणि एका व्यक्तीनं त्याला विचारलं, तुम्ही जो फोटो काढला म्हणे त्या फोटोमध्ये काय असं विशेष आहे? त्यानं सांगितलं, म्हटलं एक मुलगी आहे जी भुकेनं व्याकुळ झालेली आहे, भुकेची विदारकता त्याच्यात दिसते आहे, आणि दुसरं म्हणजे ती मुलगी कधी मरण पावणार आहे याची वाट बघत तिच्या मागे गिधाड टपून बसलेला आहे. हा सुंदर तो फोटो होता. त्या फोन लावणाऱ्या माणसानं त्याला सांगितलं, म्हटलं त्या फोटोमध्ये किती गिधाड होती? तो म्हटला मला तर एकच गिधाड दिसलं. ते म्हटला नाही, त्यामध्ये 2 गिधाड होती. एक म्हणजे त्या मुलीच्या मागे टपून बसलेलं होतं आणि दुसरं गिधाड हे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये होतं. ही ज्या वेळेस विदारकता त्या फोटोग्राफरनं ऐकली, किती संवेदनशील असू शकतो फोटोग्राफर, त्यानं वयाच्या 23व्या वर्षी आत्महत्या केली. मी का सांगतोय हे कारण काय आहे की आपण एकरूप झालेलो असतो आपल्या पॅशन सोबत. मगाशी सरांनी सांगितलं की पॅशन आणि प्रोफेशन यामधला आपण पॅशन आपल्या मनोभावे निवडलं पाहिजे. सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं, फोटो कुठले कुठले जमा करून ठेवले पाहिजेत, ते खरंच मला असं वाटतं की आपण आपल्या क्षेत्राला जर झोकून दिलं तर आपलं क्षेत्र सुद्धा आपल्याला फार वर नेऊ शकतं. मी स्वतः बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. माझं एमटेक झालेलं आहे. मी 8 वर्ष इंजिनियर म्हणून नोकरी केलेली आहे. ऑपरेशनल मेंटेनन्स फील्ड सांभाळलेला आहे. डिझाईन इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. पण 5 ते 6 वर्ष झाले मी आता बोंबलत फिरत चाललेलो आहे. हे बघा लग्न न झालेला. तुम्ही सगळे क्रांतिकारक लोक आहात बरं का. मी का म्हणतोय तुम्हाला बघा, या समाजात मोठमोठ्या क्रांत्या आहेत. आया बाया लेकूर वाया पोरी सोरी नखरा भारी भंडारा उधळत खंडोबाची यात्रा येळकोट येळकोट जय मल्हारी. गर्दीच गर्दी म्हातारी कोतारी लेकरं बाकरं पोरं सोरो हॉटेल दुकानं तमाशा डपडी पाहुणे रावळे मेवणी आली देवळं सजली दिवे लागली अख्ख्या गावात बोंब झाली. आली रे आली यात्रा आली. आली रे आली यात्रा आली. मी बी ठरवलं जरा यात्रा बघून येऊ. मी बी ठरवलं जरा यात्रा बघून येऊ. खाऊ पिऊ मार खाऊ मार देऊ भांडणं करू परत येऊ. तसं मध्ये मध्ये मला येतात समाज सुधारणेचे झटके. तसं मध्ये मध्ये मला येतात समाज सुधारणेचे झटके. मग मी देतो किंवा खातो बिनविरोध फटके. यात्रेतून फिरता फिरता कानावर एक आवाज उडत आला. यात्रेतून फिरता फिरता कानावर एक आवाज उडत आला. निश्चित पडलेला माझ्यातला समाज सुधारक जागा झाला. दादा यात्रेतून फिरता फिरता कानावर एक आवाज उडत आला. निश्चित पडलेला माझ्यातला समाज सुधारक जागा झाला. या 5 रुपयाला करीना कॅटरीना मल्लिका रणबीर धोनी नाही तर तेंडुलकर. या 5 रुपयाला करीना कॅटरीना मल्लिका रणबीर धोनी नाही तर तेंडुलकर. या 1 रुपयाला शिवाजी संभाजी भगतसिंग मौलाना आझाद टिळक नाही तर आंबेडकर. या 5 रुपयाला करीना कॅटरीना मल्लिका रणबीर धोनी नाही तर तेंडुलकर. या 1 रुपयाला शिवाजी संभाजी भगतसिंग मौलाना आझाद टिळक नाही तर आंबेडकर. मनात म्हटलं याचं कनेक्शन डायरेक्ट यमाशी जोडतो. कोण आहे दिसला की थोबाळच पडतो.
कोण आहे दिसला की थोबाळात फोडतो. गर्दी बाजूला करत मी त्याच्या जवळ गेलो. का रे म्हटलं दळभद्र्या असा का भोगतोय? का रे म्हटलं दळभद्र्या असा का भोगतोय? म्हटलं साहेब डोळे फुटले का तुमचे? दिसत नाही का मी फोटो विकतोय? साहेब म्हटलं डोळे फुटले का तुमचे? दिसत नाही का मी फोटो विकतोय? अबे पण म्हटलं करीना कॅटरीनाचे 5 ला आणि महापुरुषांचे फोटो 1 रुपयाला का विकले? करीना कॅटरीनाचे 5 ला आणि महापुरुषांचे फोटो 1 रुपयाला का विकले? म्हटला साहेब तुम्ही चुकले. आज 1 रुपया तरी भाव लावला. परवाच्या यात्रेत मी हेच फोटो फुकटात वाटले. परवाच्या यात्रेत मी हेच फोटो फुकटात वाटले. अबे पण हे लोक गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी, राष्ट्रासाठी लढले. त्यांना तू बाजूला ठेवतो. तू काही आदर्श जपत नाही. तू काही आदर्श जपत नाही. म्हटला साहेब कसं आहे, मी काही कामावर झोपत नाही आणि सत्य काही कधी लपत नाही. मी काही कामावर झोपत नाही, सत्य काय कधी लपत नाही. खरं सांगू का साहेब, सत्य हेच आहे, असला माल आजकाल खपत नाही. खरं सांगू का साहेब, सत्य हेच आहे, असला माल आजकाल खपत नाही. निवडणूक, दंगे, मोर्चे अशा वेळी असे फोटो खपतात. निवडणूक, दंगे, मोर्चे अशा वेळी असे फोटो खपतात. यांनी कधी एकमेकांचे आदर्श घेतलेही असतील. आज मात्र वर्तमानात हे सगळे फोटो एकमेकांच्या विरोधात जगतात. आज मात्र हे सगळे फोटो एकमेकांच्या विरोधात जगतात. साहेब कुणाला भगवा लागतो, कुणाला हिरवा लागतो, कोणी निळा मागतो. कुणाला भगवा लागतो, कुणाला हिरवा लागतो, कोणी निळा मागतो. दुर्दैव हेच आहे साहेब भारताचं. तो तिरंगा फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच खपतो. तिरंगा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच खपतो. साहेब हाल बघून गरिबांचे आमचेही अश्रू दाटतात. फुले शाहू आंबेडकर आम्हालाही जवळचे वाटतात. अहो चारित्र्य बघून शिवबांचे मनात धगधगत्या मशाली पेटतात. पण फोटोचं काय घेऊन बसला साहेब? आवाज माणसं इकत भेटतात. फोटोचं काय घेऊन बसला साहेब? आज माणसं इकत भेटतात. अडाणी माणसाला साहेब एवढंच कळलं, माणुसकीचं कापड माणसामुळेच मळलं. वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं कर्म आहे. अडाणी माणसाला साहेब एवढंच कळलं, माणुसकीचं कापड माणसामुळेच मळलं. वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळं कर्म आहे. पण खरं सांगू का साहेब, मानवता हाच खरा धर्म आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने.